नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 51 ते ओवी 68च्या सहवासामध्ये आपण जाऊया. अर्जुन भगवंताला म्हणतो, हे भगवंता, या विश्वामध्ये तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही ह्याची माझ्या अंतःकरणाला प्रचिती आली आणि मला अत्यंत खेद वाटतो की मी मात्र आम्ही आहोत अर्थात मी आहे असं म्हणत राहिलो. हे खरोखरच दुर्दैव नाही का? हे कुठलं कर्म अर्थात दुर्दैव माझ्या वाट्याला आलं, हा खेदच जणू काही अर्जुन व्यक्त करतोय. पुढे अर्जुन म्हणतो, मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू, आणि कौरवांते इया स्वजनू आपुला म्हणे. भगवंता, या जगात मी एकटा हा अर्जुन आहे असा मी देहाचा अभिमान अर्थात या अर्जुन रूपी देहाचा अभिमान वागवतोय. आणि त्याचबरोबर हे सर्व कौरव माझे स्वजन आहेत, माझे आप्तजन आहेत असं त्यांना आपलं म्हणून हा मोह, ही माया, एक प्रकारे देहाचा अभिमानच मी वाढवतोय. याही वरी यांते मी मारीन, म्हणे तेणे पापे के रिगेन, ऐसे देखत होतो दुःस्वप्न, तो चेवविला प्रभू. आणि यावर मी एक दुःस्वप्न बघत होतो आणि ते दुःस्वप्न असं होतं की ह्या कौरवांना मी मारीन, माझ्याकडून यांचा वध होईल आणि मग त्या पापामधनं माझा उद्धार कसा होणार. असं जे दुःस्वप्न मी बघत होतो त्या दुःस्वप्नामधनं हे भगवंता, हे प्रभो, तुम्ही मला जागृत अवस्थेत आणलत अर्थात मला आत्मबोध करून दिलात. देह भावावरनं मला जागृतीला आणलं. देह भावाच्या ठिकाणी मला जी निद्रा लागली होती आणि देहालाच मी माझं समजत होतो त्याच्यातून मला जाग केलंत, त्या स्वप्नातून मला जाग केलंत. देवा, गंधर्व नगरींची वस्ती सोडूनी निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची या आरती रोहिणी पीत. भगवंता, खरी जी वस्ती आहे ती आत्मस्वरूपापाशी, आत्मबोधापाशी, त्या ठिकाणी वस्ती करण्याचं सोडून, त्या ठिकाणी राहण्याचं सोडून मी गंधर्व नगरी म्हणजेच आकाशात ढग जमून वेगवेगळी नगरं प्रगट झालीत की काय, हा जो भास होतो आणि त्यांनाच गंधर्व नगरी समजून त्यांच्या दिशेने प्रवास करत होतो. ढग काय आत्ता आहेत, नंतर नाहीत. परंतु असं माझ्याकडून घडत होतं. तहान लागली होती तर पाणी प्यायचं सोडून मृगजळाच्या पाण्यावर तहान भागवण्याचा प्रयत्न करत होतो. जी किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होतिया साचे, ऐसे वाया मरतया जीवाचे, श्रेय तुवा घेतले. भगवंता, जणू काही कापडाचाच सरपटणारा प्राणी किरडू अर्थात साप हा कापडाचाच, परंतु त्या कापडाच्या सापाला खरं मानलं आणि मग त्या कापडाच्या सापाची हालचाल व्हावी तर तो विषारी आहे, त्याची बाधा मला होईल ही भीती अंतःकरणात निर्माण झाली आणि त्या विषबाधेने मी मरणार अशी मी व्यर्थ कल्पना करायला लागलो. परंतु या जीवाला तुम्ही वाचवलत आणि ते वाचवण्याचं श्रेय तुम्हाला मिळालं अर्थात अर्जुन त्याची कृतज्ञताच व्यक्त करतोय.
परंतु त्याचबरोबर अर्जुन उघडपणे हे सांगतोय, मी मृगजळासारख्या दिसणाऱ्या गोष्टींवर कसा भाळत होतो. आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुहा घालील देखोनी आता, जैसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. पाण्यामध्ये आपलंच प्रतिबिंब पडलंय हे न जाणता जणू काही तो दुसरा सिंहच आहे असं समजून त्या पाण्यामध्ये जो उडी घालणार, त्या विहिरीत जे प्रतिबिंब पडतं त्याला प्रतिबिंब न समजता तो खराच दुसरा सिंह आहे हे बघून त्याच्या दिशेने सिंह विहिरीमध्ये उडी घालायला मागे पुढे पाहत नाही, पण त्या सिंहाला ज्याप्रमाणे मागे खेचावं धरावं त्याप्रमाणे, हे अनंता तुम्ही माझं रक्षण केलं, तुम्ही मला मागे खेचलत. एरवी माझा तरी ये तुले वरी, एरवी माझा तरी ये तुले वरी, एथ निश्चय होता अवधारी. जे आतांची साताही सागरी एकत्र मिळीजे. परंतु भगवंता, खरं पाहिलं तर या ठिकाणी मी माझ्यापाशी एक निश्चय केला होता. तो काय? जे आतांची साताही सागरी एकत्र मिळीजे, हे जगची आघवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजणे न घडावे, गोत्रे जेंशी मज. सगळे सातही समुद्र एकत्र यावेत, प्रचंड जलप्रवाह तयार व्हावा, हे जगची आघवे बुडावे. आणि जणू काही त्यात हे सगळं जग बुडून जावं. एवढंच नाही तर वरून आकाशही तुटून पडलं तरी चालेल, पण मी माझ्या आप्त स्वकीयांशी झुंज देणार नाही, त्यांच्याशी मी लढणार नाही, हा मी निश्चय केलेला होता. ऐसिया अहंकाराची वाढी, मिया आग्रहजळी दिधली होती बुडी, चांगची तू जवळा येरवी काढी कवणू माते. अशा प्रकारे भगवंता, माझ्यातला अहंकार हा प्रचंड वाढला होता आणि मी ज्या गोष्टीविषयी आग्रह धरला होता, ज्ञानोबाराय म्हणतात, ते जणू काही आग्रहरूपी जळ, आग्रहरूपी जळ. आपण सुद्धा माऊली काही वेळा एखाद्या गोष्टीचा खूप आग्रह धरतो आणि तो आग्रह धरता धरता आपला अहंकार कधी वाढतो हे आपल्यालाच कळत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अशाच आग्रहरूपी जळामध्ये सुद्धा अर्जुन बुडाला होता. त्यांनी तिथेच बुडी मारली होती, परंतु अर्जुन म्हणतो, चांगची तू जवळा. परंतु भगवंता, आमचं भाग्य असं की बरं का, चांगलं झालं तू आमच्या जवळ होतास, नाहीतर मला या आग्रहरूपी जळातनं कोणी बाहेर काढलं असतं. नाथिले आपण पे एक मानिले, आणि नवतया नाम गोत्र ठेविले, थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. अर्जुन आता जागृत झालाय, स्वप्नातून उठलाय, त्यामुळे आपली काय अवस्था झाली होती हे तो ओळखतोय, त्याची त्याला जाणीव झाली आहे. म्हणून तो म्हणतो, खरं पाहिलं तर मी असं जे म्हणत होतो तो मी असा कोणी निराळा नव्हताच, पण माझ्याशिवाय दुसरं काही नाही असं समजून मी आणि माझं गोत्रज यांनाच मी खरं मानलं होतं, असा विलक्षण भ्रम मला झाला होता. परंतु हे भगवंता, तूच माझं रक्षण केलंस. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिलो जोहरी, मागा जळत काढिलो जोहरी, तई ते देहासीच भयावधारी. आता हे जोहर वाहर दुसरी, चैतन्यासकट. भगवंता, एकदा आम्हाला जळण्यापासनं तू वाचवलंस. अर्थात लाक्षागृहाचा प्रसंग अर्जुनाला आठवला.
अर्जुन म्हणतो, त्या लाक्षागृहातून जळण्यापासून तू आम्हाला वाचवलंस, त्यावेळी तू आमच्या देहाचं रक्षण केलंस. परंतु आत्ता ह्या क्षणी सुद्धा मला तू जळण्यापासनं, अर्थात माझा नाश होण्यापासनं वाचवलंस. पण यावेळी फक्त देहाला नाही तर माझ्यातल्या चैतन्याला सुद्धा, अर्थात आत्मघात होण्याचीच भीती, संकट प्राप्त झालं होतं. तू परत एकदा ह्या लाक्षागृहातनं सुद्धा मला वाचवलंस. दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे, मग मोहार्ण वग गवाक्षे रिघोनी ठेला. खूप सुंदर उपमा ज्ञानोबा रायांनी या ठिकाणी दिल्यात. हिरण्याक्षाने बुद्धीला खाकेत घालून समुद्रामध्ये नेऊन 2 खडकांच्या कपारीतनं आत नेऊन पाताळात नेऊन ठेवलं होतं. तिथे तो जाऊन लपला होता. ह्याच कथेचा आधार घेत ज्ञानोबाराय म्हणतात, आग्रह रूपी. आणि हा आग्रह सुद्धा कसा दुराग्रह, ज्याच्यामध्ये आत्महित नाहीये, कल्याण नाहीये, असा दुराग्रह रूपी हिरण्याक्ष त्यांनी अर्जुनाच्या बुद्धिरूपी पृथ्वीला खाकेत पकडलं आणि मोहार्णव गवाक्षे मोहरूपी गवाक्षामध्ये, म्हणजेच जणू काही मोहरूपी त्या 2 दगडांच्या भेगेमधनं पाताळात नेऊन रिघोनी ठेला, त्या ठिकाणी माझ्या बुद्धीला नेऊन ठेवलं होतं. अर्थात अर्जुनाची बुद्धी मोहात सापडली होती. तेथ तुझेनी गोसावीपणे, एक वेळ बुद्धीचिया ठाया येणे, हे दुसरे वराह होणे पडिले तुझ. परंतु भगवंता, तुझेनी गोसावीपणे तू माझं रक्षण केलंस. तूच माझा स्वामी आहेस, तूच माझं रक्षण केलंस. म्हणून परत एकदा तू माझ्या बुद्धिरूपी पृथ्वीला अविवेकरूपी पकडीमधनं सोडवलंस, जागेवर आणलंस आणि माझ्या बुद्धीचा उद्धार केलास. आणि माझ्या बुद्धिरूपी पृथ्वीचा तू उद्धार केलास, याचाच अर्थ तू परत एकदा वराह रूप धारण केलंस. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा काय मी बोले, परी 5ही पालव मोकलिले मजप्रती. हे भगवंता, असं तुझं अपार सामर्थ्य, अशी तुझी अपार कृपा माझ्यावरती आहे. त्याबद्दल मी या माझ्या वाचेने काय बोलावं. परंतु भगवंता, एवढं मात्र नक्की, तू मात्र माझ्या ठिकाणी तुला सर्वस्वपणे अर्पण केलंस. 5ही पालव, 5 प्राणांसकट तू माझी काळजी घेत तू स्वतःला मला अर्पण केलंस. ते काही न वचेची वाया, भले यश फावले देवराया, जे साध्यंत माया निरसिली माझी. हे देवराया, हे भगवंता, हे सर्व काही तू माझ्यासाठीच केलंस. न वचेची वाया, परंतु जे काही केलंस ते काही वाया मात्र गेलं नाही. कारण का, तू जे केलंस त्याला यशच प्राप्त झालं. कारण तू माझी संपूर्ण साध्यंत, मुळापासून मुळासकट माझ्यातली माया, अंतःकरणाला पडलेली अज्ञानाची भुरळ नाहीशी केलीस. आणि त्यामुळे आजी आनंद सरोवरींची कमळे, तैसे जे हे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची राऊळे जया लागी करीती. त्यामुळे जणू काही
आनंद सरोवरामध्ये. हा आनंद सरोवर कुठला? तर माऊली हो निजानंद, आत्मानंद. आत्मानंद रूपी सरोवरामध्ये प्रगटलेली कमळ. तैसे जे हे तुझे डोळे, भगवंताचे डोळे त्या कमळांसारखे आहेत. त्या कमळांसारखे आहेत आणि त्याच डोळ्यांनी अर्जुनावर कृपा केली. प्रसादाची राऊळे, आपुल्या प्रसादाची राऊळे जया लागी करीती. या कृपेचं मंदिरच जणू काही त्या ठिकाणी प्रगट झालंय आणि त्या राऊळामध्ये अर्जुनाला आसरा मिळाला, अर्जुनाचा उद्धार झाला. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी. केऊती मृगजळाची वृष्टी वडवानळेसी. आणि अशी जी तुमची कृपापूर्ण दृष्टी आहे, त्या कृपापूर्ण दृष्टीची आणि मोहाची कधी भेट होईल का हो? हे घडणंच अशक्य आहे. हे कायसी पाबळी गोठी, ही काय गोष्ट आहे? हे घडणंच अशक्य आहे की भगवंताची कृपादृष्टी आणि मोहमायेची एकमेकांची भेट व्हावी. हे घडणंच अशक्य आहे. त्यालाच ज्ञानोबाराय म्हणतात की वडवानळ, अर्थात समुद्रामध्ये अजून सुद्धा प्रगट असलेला अग्नी, त्या समुद्रामधल्या अग्नीला वडवानळ म्हटलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत तो वडवानळ कधी मृगजळाच्या वृष्टीने विजेल का हो? शक्यच नाही. त्याचा साधा अर्थ म्हणजे असा की मोहमायेचा प्रभाव भगवंताच्या कृपादृष्टीवर पडणं कधी शक्यच नाही. त्याची भेट होणंच शक्य नाही. म्हणूनच माऊली हो, नामस्मरण करता करता आपण आपल्या आराध्य देवतेच्या कृपादृष्टीकडे लक्ष ठेवावं. आपण ज्या अज्ञानरूपी अंधकारात असू तो सर्व नाहीसा होईल. आणि मी तव दातारा, अर्जुन म्हणतो, आणि मी तव दातारा, ये कृपेची ये रिघोनी गाभारा, घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, माझ्यावर तुम्ही ही कृपादृष्टी ठेवलेली आहे आणि तुमच्या या कृपादृष्टीच्याच गाभाऱ्यात मी बसलेलो आहे. आणि त्या गाभाऱ्यात बसून मी ब्रह्मरसाचा चारा चाखतोय. ब्रह्मा स्वरूपाचा, ब्रह्मा नंदाचा, परमानंदाचा अनुभव घेतोय. घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. माऊली हो, आपणही स्वस्थ बसावं. भगवंताच्या कृपेने, आपल्या गुरुदेवांच्या कृपेने मिळालेल्या नामाचं स्मरण करावं. भगवंताच्या मुखाचं दर्शन घ्यावं. कल्पना करावी की भगवंताच्या कृपादृष्टीतून आपल्याला सुद्धा हा ब्रह्मरसाचा चारा चाखायला मिळतोय, सेवन करायला मिळतोय. त्याने काय होईल? अर्जुन म्हणतो, तेणे माझा जी मोह जाये, तेणे माझा जी मोह जाये, एथ विस्मो काही आहे. तरी उद्धरलो की तुझे पाये, शिवतले आहाती. अर्जुन म्हणतो, आणि त्यामुळेच तुझ्या कृपारूपी गाभाऱ्यात मी येऊन बसलोय. तुझी कृपादृष्टी माझ्यावर पडली आणि त्यामुळे माझ्यातला मोह नाहीसा झालाय. यात आश्चर्य करण्यासारखं काय? त्याचा नाश होणारच. एथ विस्मो काही आहे. तरी उद्धरलो की तुझे पाये, शिवतले आहाती. आणि त्यामुळेच माझा उद्धार झाला आहे. मी माझे हात तुझ्या चरणांवर ठेवलेत. तुझ्या चरणांचं दर्शन घेतोय, त्यांना स्पर्श करतोय. माऊली हो, आपणही स्वस्थ बसावं, नामाचं स्मरण करावं, भगवंताच्या मुखाचं स्मरण करावं, दर्शन घ्यावं. अलगद आपले हात त्याच्या चरणांवर ठेवावे, नतमस्तक व्हावं. आपला सुद्धा मोह मायारूपी, अज्ञानरूपी अंधकार नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.